पुणे जिल्ह्यात गावठी दारूने 22 जणांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आता येवला तालुका पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका पोलिसांनी राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्राच्या लगत असलेल्या परिसरात धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू बनवण्याचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला आहे। या ठिकाणी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि इतर साहित्य पोलिसांनी घटनास्थळी नष्ट केले। या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या कारवाईबाबत येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आणि PSI हर्षवर्धन बहिर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली। पोलिसांनी या अवैध धंद्यांशी संबंधित आरोपींचा शोध सुरू केला असून त्यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास व्यक्त केला आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर जंगल शिवारात गोपनीय माहिती मिळाली होती की तेथे गावठी दारू तयार होत आहे। त्या अनुषंगाने आपण पथक पाठवून परिसराची झाडाझडती केली। त्यामध्ये ज्या अवैध गावठी दारू तयार करण्याचे जे साधने होते ते सर्व आपण नष्ट केले आहे। या प्रकरणात आपण गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कारवाई करत आहोत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।